पहिला तर जाऊन कोणी आब्याच्या साईडवर जायचं होतं मला. जर साईडवर काम होतं त्यासाठी आम्ही गेलतो. प्लॉटिंगचं काम आले त्याच्याकडे, ते करायचं होतं. ते आवरलं लगेच घरला आणि जरा पापडी खाऊया म्हणलं आणि त्याच्याबरोबर कधी ताक प्यायचं, म्हणजे एकदम खतरनाकाचा विषय होतोय बघा. आणि आजच आम्ही शेतामध्ये कधी सोलर बसवणार तिकडे जात होतो. पप्पा म्हणले पहिला पार घे आणि त्यानंतर कधी मग ये. त्याबरोबर खोरं पण आणायला लावलेली. मग खोरं पण घेतलो, पार पण घेतलो आणि ते आणून मला कधी शेतामध्ये द्यायचं होतं. अशा पद्धतीनं सोलरचं पॅनल आहेत बघा. व्यवस्थित काढायला सांगायचं, व्यवस्थित बसून घ्यायचं. आजोबा म्हणतील तसं मग पहिल्यांदा कधी हे जर पाईप आपल्याला सोडवून घ्यायचं होतं, ते पहिल्यांदा कधी व्यवस्थितपणे सोडवून घेतलो. एक मिनिट. त्यांना एवढ्यासाठीच थांबवलो कारण की मला मोबाईल घ्यायचा होता, त्यामुळे थांबवलेलो. मोबाईल घेतला, त्यानंतर गाडी घेतली आणि यायला चालू केलो. एक मटेरियल राहिलेलं होतं ते आणायचं होतं आणि तेवढ्यात काय झालं सांगा. नशीब एवढं फुटकाय गडबडीत आणि बरोबर पेट्रोल सपायला. 1 किलोमीटर गाडी चालवत नेलोय, त्यानंतर पेट्रोल टाकलोय. पेट्रोल टाकलो आणि ते एक मटेरियल घ्यायचं ते घेऊन पप्पासनी दिलो. त्यानंतर मग सोलर बसवायचं काम चालू झालं. पहिल्यांदा पॅनल सगळं लावून घेतात, त्यानंतर मग दादाकडे व्यवस्थितपणे सगळं मोटर त्यांनी व्यवस्थित करालती. त्यानंतर ही मोटर आपल्याला बोर मध्ये सोडायची होती कारण की खालच्या साईडला पाणी तर यायला पाहिजे. आणि हे सगळं बाकीचं काय करायचं मला एवढं कळण झालं, कारण जेवढं मला कळालं तेवढं मी तुम्हाला सांगालोय. हे काय करायचं ते मला नेमकं लक्षात नाही, तुम्हाला माहित असेल तर सांगा. नंतर हे सगळे त्यांनी कनेक्शन जोडून घेतले आणि त्यानंतर मग आपला बोर चालू होणार होतो. आता आम्ही सगळं बोर चालू करणार होतो, काय विषय झाला थोडं कनेक्शन अजून राहिलेली, मग ते पण पहिला त्यांनी जोडून घेणार होती. सगळं कनेक्शन जोडून झाल्यानंतर ते मीटर चालू करणार होते. ते मीटर पण चालू झालं, त्यामुळे काय विषय नाही, आता चालू झाले. आता सूर्यप्रकाश नाही आहे त्यामुळे चालू होऊन झाले. तुम्हाला उद्या दाखवतो. कामात असल्यामुळे जिमला पण गेलो नव्हतं, कारण डेडिकेशन एवढं आहे की जिमला काय पण होते कंटिन्यू जायचंच. काय वर्कआउट केलं नाही, नॉर्मलच वर्कआउट केलं. खरं बॉडीमध्ये पंप कसा आलाय सांगा. तुमच्या भावाची बॉडी कशी आहे सांगा. शेवट रे. एक जिमची सिरीज येणार, त्यामुळे तुम्हाला सांगतो प्रॉपर मध्ये काय खायचं आणि काय वर्कआउट करायचं. पहिल्या दिवशी मध्ये डायरेक्ट दुसऱ्या दिवशी जाऊया, कारण सोलरला पाणी कसं आहे तुम्हाला दाखवणार आहे नाही. तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, जाताना बोला फॉलो तेवढं करा.